केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लोणीमध्ये दाखल झालेले आहेत। कार्यक्रमाला आता थोड्याच वेळात सुरुवात होते। आपण थेट या कार्यक्रमाकडे जाऊयात। आपण हे दृश्य पाहतो। या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कार्यक्रमस्थळी दाखल झालेले आहेत। या कार्यक्रमाला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। जाहीर सभा या ठिकाणी लोणीमध्ये पार पडतेय। पद्मश्री डॉक्टर विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे नूतनीकरण आणि लोणी येथील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील तसेच पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या संयुक्त पुतळ्याचे अनावरण केंद्रीय सहकार मंत्री गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पार पडते आणि या ठिकाणी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून या ठिकाणी आता या कार्यक्रमाला सुरुवात होतीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री पंकजा मुंडे या ठिकाणी उपस्थित। राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहे। लोणीमध्ये हा कार्यक्रम पार पडतोय। जाहीर सभेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। अमित शहा यांचा अहिल्यानगर दौरा आणि आता लोणीमध्ये ते दाखल झालेले आहेत। पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। त्यांच्या या कार्यक्रमाकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अमित शहा काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री पंकजा मुंडे, त्याचप्रमाणे या ठिकाणी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, महसूल मंत्री बावनकुळे यांच्यासह अन्य मंत्री तसेच महायुतीचे लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत। आपण हे दृश्य पाहतो। या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित। याच्यामध्ये गेल्या वेळेला पुष्पाला मदत द्यायला आली त्यावेळी त्याच्याकडनं सक्तीनं वसुली करणं हे अत्यंत चुकीचं आहे। ते आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून आणि या निर्णयाचा त्यांनी फेरविचार करावा अशी आग्रहाची विनंती त्यांना करू। आणि उद्याच्या 12 तारखेच्या विधीमध्ये काय काय करता येईल, कसं मदत करता येईल या संबंधीचे धोरण हे ठरवलं जाईल। सर, केंद्रातनं मदत मदतीचा जो निर्णय घेतलेला आहे 15 रुपये देण्यासंदर्भातला, त्याला काही शेतकरी नेत्यांचा देखील विरोध होताना दिसतो। त्यांचं म्हणणं की शेतकऱ्यांकडूनच ते पैसे घेतले जाणार आहेत आणि ते मुख्यमंत्री निधीला पुन्हा त्यांनाच ते पैसे दिले जातात। आमचं साधारण एकच आहे, आज शेतकऱ्यांना मदत केली त्यांच्याकडनं घेता कामा नये आणि त्यावेळेस कोणाचा विरोध असेल तर तो योग्य आहे। सर, तुम्ही सीएम असताना किंवा केंद्रात असताना मदत मिळायची लगेच, आता केंद्रातले गृहमंत्री आले तिथे पण कशाला ते पुतळ्याचे अनावरण? अमित शहा आज शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत। तुम्ही मुख्यमंत्री असताना अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली होती 1700 कोटी केंद्राकडून आणले होते साहेब, अजून सुद्धा केंद्राने कुठलीही राज्याला मदत केलेली नाही। काय आव्हान कराल थेट केंद्राला तुम्ही? डबल टिबल इंजिन काय केंद्राने मला असं सांगितलं की राज्य सरकारने अद्याप फायनल प्रस्ताव आम्हाला दिलेला नाही, त्यामुळे मला त्याच्या भाष्य करणं योग्य। माझा आग्रह राहील की राज्य सरकारने अगदी आज उद्या 2 दिवसात तो प्रस्ताव द्यावा। मुख्यमंत्र्यांनी संबंधितांशी बोलावं आणि केंद्राची मदत ही लवकरच मिळून त्याचं वाटप सुरू करा। साहेब, तुम्हाला ही परिस्थिती बघून असं वाटतं का ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे? कारण तुम्ही देखील मुख्यमंत्री जेव्हा होता तात्काळ सगळी यंत्रणा हल्ली, मात्र आता कुठली हालचाली तशी होताना दिसत नाहीत। प्रश्न असा आहे की राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन जबाबदाऱ्या टाकल्या पाहिजेत। आता हा सगळं राज्यात
ही स्थिती नाही. काही ठराविक जिल्ह्यात अशी संकटाची स्थिती असते तेव्हा त्या ठराविक जिल्ह्यात लक्ष केंद्रित करणं हे सरकारला शक्य होतं. आज त्या ठराविक जिल्ह्यात अधिकारी कर्मचारी यांची संख्या कमी असेल तर इतर जिल्ह्याचे एका ठराविक काळासाठी जेवढे पेशंटवर अधिकारी कर्मचारी त्या 5-6 जिल्ह्यात जेवढ करावे आणि सर्व लेखांकडून मदत सुरू करावी आणि अडचणीच्या शेतकऱ्याला बाहेर काढावं. दादांनी भेट घेतली होती काही दिवसांपूर्वी आपली अजितदादांनी, काय नेमका विषय होता? मालेगाव कारखाना त्याचे काही इश्यूज होते. तिथे एक शिक्षण संस्था त्याचा अध्यक्ष मी आहे, ते उपाध्यक्ष. अनेक इश्यूज असतात त्यासाठी म्हणतो. आपले आमदार आहेत बापू पठारे, त्यांना रात्री मारहाण झालेली आहे, आपल्या पक्षाचे आहेत. वडगाव मला माहिती नाही. सर, खरं तर केंद्रातल्या मंत्र्यांनी इकडे पाहणी करणं अपेक्षित आहे पूरग्रस्त भागाची, पण ते न करता इकडे दौरे काढून उद्घाटन वगैरे सुरू आहेत ना, मदत तर बाजूलाच. चला ठीक आहे. जागा द्या. सर्व उपस्थित व्यासपीठावर मान्यवर पदाधिकारी आणि जमलेले सर्व माझे बंधू भगिनी आणि उपस्थित तरुण मित्रांनो, आज आपल्या कारखान्याच्या विस्तारीकरणाचा शुभारंभ आणि आदरणीय पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या समारंभ प्रसंगी आज ज्यांच्या शुभहस्ते दोन्ही कार्यक्रम संपन्न झाले ते आपल्या देशाचे कर्तबगार कणखर गृहमंत्री आणि देशाचे पहिले सहकार मंत्री माननीय अमितजी शाह साहेब आज आपल्या प्रवरेच्या सहकारी पंढरीमध्ये येत आहेत. त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आज सन्मान्य गृहमंत्री महोदयांच्या हस्ते आणि राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून स्वागत करतो, त्यांनाही धन्यवाद देतो. या सर्व कार्यक्रमासाठी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि इतर सर्व व्यासपीठावर जमलेल्या सर्व मान्यवरांचं सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आज आपला दिवस एक ऐतिहासिक आहे, तेवढा आनंदाचा आहे. कारण या सहकार्याच्या भूमीमध्ये आदरणीय अमित शाह साहेब हे दुसऱ्यांदा येत आहेत, त्याचा आपल्या प्रवारवासियांना विशेष करून आनंद आहे आणि मनापासून त्यांना त्यानिमित्तानं धन्यवाद द्यायचे आहे. विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशातील पहिलं सहकार मंत्रालय पहिल्यांदा सहकार मंत्रालय स्थापन झालं आणि त्याची जबाबदारी आदरणीय अमित भाईंच्यावर ती आता जबाबदारी सोपवलेली आहे आणि आज सहकारी क्षेत्राला एक नवा आयाम देण्याचा जो प्रयत्न ते करतायत, देशभरातून त्याचं स्वागत होतं आहे. आज या सहकारीच्या पंढरीमध्ये हे जे 2 आज उपक्रम त्यांच्या शुभ हस्ते झालेत, मला वाटतं आपल्या सर्वांच्या दृष्टीने तो ऐतिहासिक क्षण आहे आणि या निमित्तानं या सर्व उद्घाटनासाठी भूमिपूजनाकरता त्यांनी यावं अशी विनंती आपण त्यांना केली. खरं म्हणजे हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे आणि आंतरराष्ट्रीय सहकारी वर्षामध्ये या आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना जो डॉक्टर धनंजयराव गाडगीळ आणि पद्मश्री विखे पाटील यांनी सुरू केला, आज त्या कारखान्याचा एक 10,000 टनी नवा क्षमतेचा नवीन प्रकल्प सुरू होतोय आणि या सहकार वर्षामध्ये त्या कारखान्याचा शुभारंभ गळीत हंगामाचा त्यांच्या हस्ते व्हावा आणि त्यासाठी ते आलेत. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो. इथेनॉलचं धोरण आलं, नवीन सहकारी सोसायट्यांच्या करता धोरण आलं, लोन फाळके करण्यापर्यंत सोसायटीचं काम शिल्लक नव्हतं.
आज 150 प्रकारचे व्यवसाय सुरू करण्याचं नवीन धोरण आदरणीय अमित भाईंनी या ठिकाणी आणलं आणि म्हणून अनेक अशा सहकारी चळवळीला दिशा देण्याचं काम सध्या देशभरामध्ये सुरू आहे. खरं म्हणजे अमित भाईंच्याकडे पाहिल्यानंतरच ते प्रसन्न व्यक्तिमत्व आहेच, परंतु त्याबरोबरच देशाच्या या सगळ्या सीमेचं संरक्षण करताना मग आपण 370 कायदा रद्द करताना त्यांचं भाषण आपण लोकसभेत ऐकलं. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी ते झालेल्या एकूण कार्यपद्धती जी अवलंबली गेली आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आपण ती पाहिली. देशाच्या नक्षलवादाचं उच्चाटन झालं पाहिजे, देशाला अस्थिर करू पाहणाऱ्या सगळ्या शक्तीचं उच्चाटन झालं पाहिजे. अशा प्रकारचं एक कणखर नेतृत्व आज आपल्या भारत देशाला लाभलं आहे, हे मी आपलं भाग्य समजतो. आणि म्हणून त्यांचं या ठिकाणी मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपल्या जिल्ह्याच्या सिंचन प्रकल्पाकरता माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी भरीव निधी दिला. मला वाटतं आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एखाद्या जिल्ह्याला एका वर्षात एवढा निधी मिळणं ही पहिलीच घटना होती. म्हणून त्यांचं सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने मी मनापासून अभिनंदन करतो. राज्य दुष्काळमुक्त झालं पाहिजे, पश्चिम वाहिन्याचं पाणी गोदावरी खोऱ्यात आलं पाहिजे, ही आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि आदरणीय गणपतराव देशमुख यांचे जे स्वप्न होतं ते स्वप्न आता पूर्णतेला जाण्याचं काम, या राज्याला दुष्काळमुक्त करण्याचं काम, ही जबाबदारी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्वीकारलेली आहे. आणि म्हणून मला त्यांचा विशेष या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. नदीजोड प्रकल्प असेल, अशा सगळ्या प्रकल्पाला त्यांचा जो पाठबळ आम्हाला मिळतं आहे, मला वाटतं राज्यात नजीकच्या काळामध्ये दुष्काळमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या दृष्टीने मला वाटतं केंद्र सरकारची भरीव त्या ठिकाणी आपल्याला मदत होते. मला वाटतं या सगळ्या प्रकल्पामध्ये, या सगळ्या प्रकारामध्ये मला आपला अधिक वेळ घ्यायचा नाही, परंतु खरं म्हणजे आज शब्द सुचत नाही. मला वाटतं की आदरणीय खासदार साहेबांच्या आज पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं, आदरणीय बाबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. आज दोघांची अनावरण करताना अतिशय सगळ्या मागे वळून मागच्या सगळ्या आठवणी जागृत झाल्या की हे आपलं सर्वांचं हे दोन्ही व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांचं वैभव होतं आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच आज प्रवरा परिसर उभा राहिला. आज त्यांना अभिवादन करताना, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना आज त्यांनी घालून दिलेला जो मार्ग आहे त्या मार्गावर आपण आज आक्रमण करतोय. मी आदरणीय अमित भाईंना सांगू इच्छितो, मान्य देवेंद्रजींना सांगू इच्छितो, सर्व व्यासपीठावरच्या मान्यवरांना सांगू इच्छितो की ह्या विचाराशी कधी परतना आम्ही कधी होऊ देणार नाही, ही मी आपल्या निमित्तानं आमच्या परिसराच्या वतीने खात्री देतो. आणि या सहकारी चळवळीला जो आपण नवीन आयाम दिलेला आहे, याचं निश्चितपणे त्याला पाठबळ देण्याचं काम, राज्य दुष्काळमुक्त करण्याचं काम जे आदरणीय मान्य देवेंद्रजी हातात घेतलेलं आहे, त्याला पाठबळ देण्याचं काम आमच्या परिसराकडून नगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, अहिल्यानगरचा पालकमंत्री म्हणून निश्चितपणे या सगळ्या प्रकारामध्ये आम्ही खंबीरपणे आपल्या पाठीमागे उभे आहोत, ही खात्री या निमित्तानं आपल्याला देतो. पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून आलात, मनापासून साहेब मी आपलं स्वागत करतो, धन्यवाद देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. इसके बाद सभी मान्यवर अतिथियों का सम्मान यहाँ पे होने जा रहा है. सबसे पहले हम सम्मानित करेंगे हमारे हिंदुस्तान के गृह एवं सहकारिता मंत्री सम्माननीय श्री अमित जी शाह साहेब, इनका हम सम्मान करने जा रहे हैं. मैं विनती करता हूँ माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण जी विखे पाटिल एवं प्रवरा मेडिकल ट्रस्ट के अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र जी विखे पाटिल इनसे कि आप अपने करकमलों द्वारा इनका सम्मान करें. आज इनके सम्मान में हम कुछ खास चीज़ें इन्हें देने वाले हैं, जिसमें है एक चांदी की गदा, और ये प्रतीक है इन्होंने जिस तरीके से गृह मंत्री पद को स्वीकार करने के बाद इस हिंदुस्तान से आतंकवाद और नक्सलवाद का खात्मा किया. और हम ये चाहते हैं कि आने वाले समय में आप एक मजबूत हाथों में ये गदा और ताकत प्रदान करेगी. इसके बाद हम उनको सम्मानित करने जा रहे हैं. किसानों की पहचान जिसे माना जाता है,
उस बैलगाड़ी की प्रतिमा देके जय जवान और जय किसान का ये नारा इन्होंने बुलंद किया है और महाराष्ट्र की शान कहलाने वाला, बार जोरदार तालियां इनके लिए। हिंदुस्तान की तरफ उठने वाली कोई भी बुरी नजर के खिलाफ ये प्रहार करेगी, ऐसा हम मानते हैं। जय जवान जय किसान का ये नारा जिन्होंने बुलंद किया है, ऐसी प्रतिमा और महावस्त्र। इसके बाद हम सम्मानित करने जा रहे हैं महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र जी फडणवीस साहब को। इनका सम्मान करेंगे सन्माननीय डॉक्टर सुजय राधाकृष्ण जी विखे पाटिल। इन्हें हम देने जा रहे हैं एक मंगल कलश। ये है महाराष्ट्र के विकास का मंगल कलश। तर केंद्रीय मंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत। लोणीमध्ये ते दाखल झालेले आहेत। त्यांच्या समवेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। अमित शहा यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलाय। आता मुख्यमंत्र्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय। केंद्रीय मंत्री अमित शहा लोणीमध्ये दाखल झालेले आहेत। अहिल्यानगर दौऱ्यावर ते आहेत। शिर्डीतील साईबाबांचं त्यांनी आधी दर्शन देखील घेतलंय। तर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा हे आता लोणीमध्ये दाखल झालेले आहेत। लोणीमध्ये सभेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। अमित शहा यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं समजतंय। या सर्व मंत्र्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। जो भेटा है हमारे यहाँ के नजदीक लोणीमधील शेतकरी मेळाव्याला केंद्रीय मंत्री अमित शहा हे दाखल झालेले आहेत। या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे। त्यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित आहेत। त्यांचा देखील या ठिकाणी हा सन्मान केला जातोय। तर लोणी इथे माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं ते अनावरण करणार आहेत। सन्माननीय माजी मंत्री अण्णा साहेब जी मस्के पाटील इनसे कि आप अपने शुभ हाथ। तर केंद्रीय मंत्री अमित शहा लोणीमध्ये दाखल झालेले आहेत। लोणीमधील शेतकरी मेळाव्याला ते सध्या उपस्थित आहेत। या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित आहेत। तसेच इतर मंत्री देखील या कार्यक्रमास उपस्थित आहेत। या सर्वांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। ज्यांना जागा नसेल फक्त शांततेत उभं राहा कृपया करून। केंद्रीय मंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत। तर ते लोणीमध्ये दाखल झालेले आहेत। शिर्डीतील साईबाबांचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। तर लोणी इथे माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं ते अनावरण करणार आहेत। त्यानंतर बाजारपेठेतील जाहीर सभेलाही ते उपस्थित राहणार आहेत। धन्यवाद मंडळी। यानंतर सन्माननीय डॉक्टर राजेंद्रजी विखे पाटील यांनाच विनंती करतो की आपण महाराष्ट्र राज्याचे सहकारिता मंत्री माननीय बाबासाहेब पाटील यांचा आपल्या शुभहस्ते सन्मान करावा। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर आहेत। माननीय मंत्री महोदय, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमच्या भगिनी पंकजाताई, आमचे मित्र जयकुमारजी, या सर्वांचा सत्कार होत राहील। आता मला वाटतं पुढील आता मी आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय अजित दादा यांना विनंती करतो त्यांनी आपल्याला संबोधन करावं। अजित दादा। आपल्या भारत देशाचे, भारत सरकारचे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री आदरणीय अमितजी शहा साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी
चंद्रशेखर बावनकुळेजी, पंकजाताई मुंडे, बाबासाहेब पाटील, गिरीशजी महाजन, जयकुमार गोरे, तसंच रवींद्रजी चव्हाण, अण्णासाहेब मस्के पाटील, अहिल्यानगर जिल्ह्यातून आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करत असणारे विधिमंडळातील सर्वच उपस्थित असणारे मान्यवर सदस्य, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण ह्या कार्यक्रमाच्या करता एकत्र जमलोय, ते राधाकृष्ण विखे पाटील साहेब, डॉक्टर राजेंद्र विखे पाटील साहेब, डॉक्टर सुजय विखे पाटील, सौभाग्यवती शालिनीताई पाटील, सर्व माझ्या प्रवरानगर परिसरातून आणि ह्या सगळ्या पंचकृषीतून आलेले माझ्या लाडक्या बहिणी, माझे सगळे बांधव, सगळे माझे शेतकरी, सगळे वडीलधारी, माझ्या मायमाऊली, पत्रकार मित्र आणि आमच्या तरुण सहकाऱ्यांनो, मी सुरुवातीलाच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सगळ्या महान विभूतींना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. आपल्या देशातले, राज्यातले सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विखे पाटील साहेब आणि लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आम्हाला सर्वांना बोलवलं, त्याबद्दल सुरुवातीलाच राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. तसाच पद्मश्री डॉक्टर विखे पाटील साहेब आणि लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील साहेबांच्या स्मृतीला देखील, त्यांच्या कार्याला देखील वंदन करतो. मित्रांनो, सहकार चळवळीच्यासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या पितापुत्रांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज देशाचे गृहमंत्री आणि देशाचे पहिले सहकार मंत्री अमितभाई शहांच्या हस्ते होत आहे. हा खरं तर एक दुग्ध शर्करा योग म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आजपर्यंत प्रवरा आणि प्रवराच्या परिसरामध्ये जे जे काही कार्यक्रम झाले त्याच्यातले अतिशय महत्त्वाचे कार्यक्रम वेगवेगळे होऊन गेलेले आहेत. त्याचे अनेक जण इथं साक्षीदार आहात, परंतु त्याच्यामध्ये आज इतिहासामध्ये पण नोंद केली जाईल अशा प्रकारचा महत्त्वाचा कार्यक्रम आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं होतोय आणि तुम्ही त्याचे साक्षीदार होताय, हे देखील फार तितकंच महत्त्वाचं आहे. सहकाराच्या प्रवासाला एक नवी दिशा देणारा हा एक अनमोल क्षण आहे असं माझं मत आहे. कारण डॉक्टर पद्मश्री विखे पाटील साहेबांनी प्रवरानगरच्या माळावर आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना उभा केला आणि त्यामुळं महाराष्ट्रासह देशातल्या सर्व सहकारी साखर कारखानदारीला नवी दिशा मिळाली. महाराष्ट्र खऱ्या अर्थाने समृद्ध झाला, ग्रामीण भाग उजळला, शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळायला लागला आणि त्यांच्या कुटुंबाला एक आत्मसन्मान मिळायला लागला. पण दुर्दैवाने महाराष्ट्राला समृद्ध करणाऱ्या या सहकारी साखर उद्योगाला 1985 पासून इन्कम टॅक्स प्राप्तिकर लावण्यात आला आणि अनेक वर्ष अनेकांनी प्रयत्न केले, मी देखील त्याचा साक्षीदार आहे. अनेक अर्थमंत्र्यांना आम्ही भेटलो, अनेक मान्यवरांना भेटलो, परंतु तो काही रद्द होत नव्हता. राज्यातल्या साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्यावर अवलंबून असणारा हा समाजातला मोठा वर्ग ह्यामुळे अडचणीत आला होता. मात्र ह्या देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून ज्यांची ओळख आहे ते अमितभाई शहांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली आणि तातडीनं साखर कारखान्यांना प्राप्तिकर रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या ऐतिहासिक निर्णयामुळं तुम्हाला किती सभासदांना माहिती आहे, शेतकऱ्यांना माहिती आहे, मला माहिती नाही, परंतु 9,500 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स आपल्या ह्या साखर कारखानदारीवरचा माफ झाला आणि साखर उद्योगाला एक नवी संजीवनी मिळाली. लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्याला दिलासा मिळाला. म्हणूनच पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण हे देशाचे पहिले सहकार मंत्री अमितभाईंच्या शुभ हस्ते होत आहे.
याला एक आगळं वेगळं महत्त्व आहे, कारण साखर उद्योगाचा पाया रचणाऱ्या सहकार मर्चींच्या पुतळ्याचं अनावरण, अडचणीत सापडलेला साखर उद्योग वाचवणाऱ्या आदरणीय अमितभाईंच्या हस्ते होत आहे. सहकाराचा हा एक अद्भुत अशा प्रकारचा योग आहे. त्या हा क्षण म्हणजे सहकारातल्या शतकातलं एक सुवर्ण पान आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आपण सगळ्यांनी बघितलं, इथनं सुरुवात झाल्यानंतर चांद्यापासून बांद्यापर्यंत जिथे जिथं ऊस पिकतो तिथं सहकारी साखर कारखानदारी निघाली. बदल व्हायला लागला, आर्थिक सुबत्ता यायला लागली, शिक्षणाची दालनं त्या ठिकाणी खुली व्हायला लागली आणि त्याच्यातून तिथं एक वेगळ्या प्रकारचं चित्र निर्माण झालं. त्या काळात शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत हलाखीची होती, परंतु त्यांनी त्या काळात ठरवलं की शेतकऱ्याला आपली ताकद ओळखायला लावायची आणि सहकार्याच्या माध्यमातून त्याला सशक्त करायचं. या विचारातूनच ह्या आपल्या आशिया खंडात पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगरला उभा राहिला. हा कारखाना केवळ उद्योग नव्हता, तर तो ग्रामीण भारतातील परिवर्तनाचा एक आरंभबिंदू होता. आणि आज तोच कारखाना विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, मग सुजय असेल किंवा बाकीची त्यांची टीम असेल, मी आता बघत होतो की आता तो कारखाना 10,000 टनांनी चालणार आहे. इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला आहे त्याच्यातनं ऊसाचं उत्पन्न वाढवावं लागणार आहे. कालपासून अमितभाई शहासाहेब इथं आलेले आहेत. आम्हाला एकनाथरावांना, देवेंद्रजींना, सर्वांना सांगतायत की आहे त्या जमिनीवर कमी पाण्यामध्ये, कमी खतामध्ये तुम्ही ऊस जास्त काढायला शिका. AIचा वापर करा. काय तुम्हाला मदत लागली तर मला सांगा, मी NCDC कडनं किंवा सहकार विभागाकडनं मदत करायला तयार आहे. त्याच्यामध्ये त्यांना हे सगळं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्येच टनेज कसं काढता येईल हे आता सिद्ध झालेलं आहे. त्याचा वापर आपण केला पाहिजे. महायुतीच्या सरकारने यंदा जवळपास 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. केंद्र सरकार देखील आज आपल्या मदतीला पुढे आलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.